की कुठला तरी डेटा मी वाचला, सर्वे वाचला, त्याच्यामध्ये असं होतं की भारतातलीच नाही संपूर्ण जगभरातली लोक दिवसभरातले 3 तास ओव्हर थिंकिंग करतात, एवढे विचार करतात, अति विचारांचा काळ आला. आणि म्हणून आता आमच्या नव्या पिढ्यांना काय हवं आहे, तर नव्या पिढ्यांना स्लो लिव्हिंग हवं आहे. म्हणजे काय, शांतपणे जगणं. हे कुणी जगले? ही समोर जी जुनी माणसं बसलेली आहेत त्यांनी ते जगले. तो काळ पुन्हा आम्हाला हवा आहे. तू म्हणाल कसं काय? नेपाळमध्ये अख्खं सरकार उलथवून टाकलं. कुणी? जेनजी. आता हे जेनजी काय? काल मी कुठल्या तरी कीर्तनात कार्यक्रम झाल्यानंतर एकानं मला विचारलं, हे जेनजी काय हे पण सांगत चला. का? तुम्ही म्हणले AI सांगितलं, मग जेनजी सांगायचं राहून गेलं. म्हटलं हे आम्ही कीर्तनात कसं काय सांगावं? तुम्ही सांगा म्हणे कसं सांगायचं त्याचं सांगा, पण ते आम्हाला कळू द्या काय. तर जेनजी नावाची पिढी आहे हो. त्या पिढीचा आत्ताचा जो काळ सुरू आहे त्या काळाला काही वर्षानंतर इतिहासामध्ये जेनजी रिव्होल्यूशन म्हटलं जाणार आहे. आणि म्हटलं जातंय का, 1946 ते 1964 या काळात जे जन्मलेले आहेत, आता बोटावर मोजण्यासारखे असतील समोर, आदरणीय अण्णा आपण त्या पिढीपैकी एक असाल. त्या पिढीला नाव दिले बूमर्स, बेबी बूमर्स असं नाव दिलं. 1946 ते 1964. जे लोक 1965 ते 1980च्या काळात जन्मलेले ती आहे जनरेशन एक्स. जे 1981 ते 1996च्या काळात जन्मलेले ते जनरेशन वाय. जे 1997 ते 2012 या काळात जन्मलेले ते जनरेशन झेड. आणि 2013 नंतर जे जन्मलेत प्रेझेंट आजपर्यंत ही आहे जनरेशन अल्फा. आणि या सगळ्या जनरेशनचा विचार केला तर हे XY जनरेशनची जी लोक आहेत, म्हणजे साधारणपणे 96च्या आधीची, ही इंटरनेट शिवाय पण जगलेली आहेत. आणि ही माणसं आता इंटरनेट सोबत पण जगत आहेत. बरोबर. आता आम्ही आहोत जनरेशन वाय मधले. मी 92 माझी जन्मतारीख. मग आमची पिढी कशी आहे, तर ह्या मधल्यामध्ये अशी दोडक्यासारखी, धड इकडची नाही धड तिकडची नाही. म्हणजे आम्ही इंटरनेटच्या सोबतच खरं तर जन्माला यायला हवं होतं, कारण आम्ही जन्माला आल्यानंतर मग इंटरनेट आलं. बरं, 1997 नंतरची ही जेनची पिढी ती इंटरनेट सोबतच जन्माला आली. आम्ही कम्प्युटर वगैरे त्या काळात जन्माला आलो. त्याच्यानंतर ही जेनजी नावाची पिढी आहे, या पिढीनं काय केलं आहे बरं, ही जुनी जी पिढी आहे जनरेशन एक्स वगैरे, या पिढीचं कसं आहे की ब्रँड लॉयल्टी आहे त्यांच्याकडं, प्रामाणिकपणा हा त्यांच्या आयुष्याचा स्थायी भाव आहे. त्यानंतरच्या ज्या 1-2 पिढ्या आहेत जनरेशन वाय, आणि जनरेशन वायमध्ये काय आहे तर तिथं काही ना काहीतरी नवीन शिकण्याची उर्मी आहे, काही ना काहीतरी नव्या दिशेनं काही सापडते का हे शोधण्याची उर्मी आहे. नंतर इंटरनेट सोबत जी जन्माला आलेली पिढी आहे त्या पिढीचा अटेन्शन स्पॅन कमी आहे. त्यांना जास्त वेळ ऐकत बसायला आवडत नाही. पण तुम्ही जे द्याल ना ते ऑथेंटिक असलं पाहिजे, म्हणजे खरं असलं पाहिजे. तुम्ही जर काहीही बोलाल ना तर ते चुटकीसरशी तुम्हाला पकडतील. ही अशी आजची पिढी आहे. त्यामुळं आज AI जनरेटेड गोष्टी आल्यात ना, रेडिओमध्ये तुम्ही रेडिओ ऐकताना तुम्हाला कळणार नाही माणूस बोलतंय का मशीन बोलतंय. आता हे गाणं ऐकताना इतकं बरं वाटलं, ज्यावेळी महाराज मंडळी रथी महारथी गात होते इतकं छान वाटलं. पण आजकाल गायनाच्या क्षेत्रात सुद्धा AI जनरेटेड गाणी आहेत. जुन्या गोष्टींना AI जनरेटेड आवाज दिले जातात. बरं, ह्या पिढ्यांच्यापले काही दिवसांनी असं होणार आहे की सप्तेसुद्धा AI जनरेटेड होतील. म्हणजे काय, कीर्तनकारसुद्धा AI जनरेटेड. कसं काय, मागं छान LED स्क्रीन असेल, त्याच्यावर तो जनरेटेड कीर्तनकार महाराज लोकांना 10 वेळा फोन करायची गरजच नाही. कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात. येताना सगळे विचारतात, बरं जाताना कोणी विचारत नाही पोचलात का म्हणून. तर हे काही दिवसांनी LED, आणि मग ते फक्त तुम्ही प्रॉम्प्ट द्यायचं, म्हणजे माहिती द्यायची ते कम्प्युटरला पुढं, माहिती द्यायची की आज नवरात्रीबद्दल बोला, ते चालू होईन बोलायला. का, सगळं कृत्रिम आहे ना, जगच कृत्रिम आहे. त्यामुळे असा काळ आल्यानंतर मग ही आजची पिढी, त्यानंतर आता 2012 नंतरची जी पिढी आहे ना, आता ही खाली बसलेली आहे, टाळ घेऊन बसली. ही कशासोबत जन्माला आली? कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत जन्माला आलेली आहे. पण या पिढीला सुद्धा जुन्या पिढीशी जुळवून घेण्याची इच्छा जर असेल तर मला वाटतं याचा समन्वय कुठं पाहायला मिळतो, तो एकमेव या व्यासपीठावर. आणि म्हणून हे व्यासपीठ तुमच्या माझ्यासाठी किती पवित्र आहे. मध्यंतरी झीला ज्यावेळी कीर्तन झालं तेव्हा सहज मी बोलून गेले, ज्ञानेश्वरीतली एखादी तरी ओवी तुमची पाठ असेल तर तुम्ही मराठी आहात.
गाथेतला एखादा तरी अभंग तोडका मोडका का होईना तुम्हाला येत असेल तर तुम्ही मराठी आहात. आणि छत्रपती शिवरायांचा एखादा तरी गड तुम्ही पाया खालून घातला असेल, सर केला असेल तर तुम्ही मराठी आहात. मग ह्या नव्या पिढीला या सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यावं वाटते. फक्त आम्हाला, मी म्हटलं ना मगाशी, ऑथेंटिक जे आहे ते त्यांना देता आलं पाहिजे. बरोबर. तुम्ही जर काहीही बोलत राहाल तर ते यूट्यूबवर तुम्हाला बघत राहतील, तुम्हाला व्ह्यूज मिळतील कीर्तनकारांना, पण ते असे स्क्रोल करत राहतील. लाखोनी व्ह्यूज असतील पण तुम्हाला ऐकणारे नसतील. आणि म्हणून हे ऐकणं जे आहे ते या नव्या पिढीला हवं आहे. नव्या पिढीला हवं ते देण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करतात. त्यासाठी तुम्हा सर्व आयोजकांचे, प्रयोजकांचे मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल.